सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. सर्वांचे स्वागत आहे कोकणी डायरीवर. आपण मागे व्हिडिओ पाहिले आहे आपले सुंदर असे गाव. आज आपण पाहूया आपल्या गावातील सुंदर असे जैतवन बुद्ध विहार. मी आता उभा आहे माझ्या घराजवळ आणि ही जी पायवाट आहे ती जाते आपल्या विहाराजवळ. चला तर मग जाऊया विहाराकडे. आता आपण आहोत विहाराच्या मागच्या बाजूला. विहाराच्या मागच्या बाजूला सुंदर असे अशोक चक्र कोरले आहे आणि वरती छान असे गोलाकार सोनेरी रंगाचे गुंबज आहे. विहाराच्या भोवती छान असे कंपाऊंड आहे आणि डाव्या हाताला आवळ्याचे झाड आहे. आता आपण जाऊ विहाराच्या पुढच्या बाजूला म्हणजे दर्शनी भाग. विहाराच्या समोरच छान असे अंगण आहे. आधी इथे कातल होता, तो कातल काढून सुंदरसे अंगण केले आहे. तसेच इथे सभामंचही आहे. तिथे आम्ही प्रबोधनात्मक कार्यक्रम करतो. हे आहे विहाराच्या उजव्या बाजूचे कंपाऊंड. विहाराच्या चारही बाजूला कंपाऊंड आहे आणि निसर्गाचे छान असे दृश्य आहे. आता आपण जाऊया विहाराच्या आतमध्ये. आत गेल्यावर दारातून समोरच दिसते सुंदर अशी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती. विहाराच्या छतावर सुंदर असे नक्षीकाम केले आहे. आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूला रूम आहेत. आपण त्याला स्टोर रूम बोलू शकतो. हा आहे विहाराचा हॉल. विहारामध्ये सर्व महापुरुषांच्या प्रतिमाही आहेत, जेणेकरून येणारी पिढी या महापुरुषांचे विचार आत्मसात करून आपले जीवन योग्यरित्या सार्थक करण्याचे प्रयत्न करतील आणि येणाऱ्या पिढीलाही प्रबोधन करतील. तसेच प्रत्येक पौर्णिमेला सर्वजण मिळून प्रबोधनात्मक कार्यक्रम करतात आणि आपल्या सामाजिक प्रबोधनाचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. आता आपण जाऊया भगवान बुद्धांच्या सुंदर अशा मूर्तीकडे. ही आहे सुंदर अशी आकर्षक मूर्ती. मूर्तीच्या चेहऱ्यावर शांतता, प्रसन्नता आणि करुणेची भावना दिसून येते, ज्यामुळे चिंतन आणि आंतरिक शांती मिळते. या मूर्तीची उपस्थिती ज्ञान, दया आणि ज्ञानाची भावना निर्माण करते. सजगता आणि आध्यात्मिक विकासाला प्रेरणा देते असे दिसते. भगवान बुद्धांची मूर्ती ज्ञानप्राप्तीच्या मार्गाची एक शक्तिशाली आठवण म्हणून काम करते. आपल्या स्वतःच्या जीवनात करुणा, ज्ञान आणि आंतरिक शांती जोपासण्यास प्रोत्साहित करते. तसेच मूर्तीच्या मागे सुंदर असा देखावा आहे. पिंपळाच्या झाडाची सुंदर अशी प्रतिमा, बाजूला निसर्गरम्य असा परिसर आणि हिरवागार बर्फाळ असा डोंगर आणि हरणांचा कळप. आणि हा सुंदर असा देखावा आमच्या गावातील कलाकार बंधूंनी तयार केला आहे. या माझ्या घराला खरी नव कळाली, कारण ह्याला भीम सखा हो माझा करुणेश्वर.
खूपच छान असे दृश्य आणि आपल्या गावातील छान असे विहार. तुम्हाला कसे वाटले आमचे विहार हे नक्कीच कळवा. कमेंट सेक्शनमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.